यशस्वी तर प्रत्येकाला व्हायचं असतं आणि यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या, यशस्वी झालेल्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात नेमकं वेगळं काय केलं हे सगळेजण पाहतात. पण किती टक्के लोक आहेत जे ते ॲक्च्युली इम्प्लिमेंट करतात? आणि आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर आपण त्या काही टक्के लोकांमध्ये येतो का जे खरोखर या गोष्टी इम्प्लिमेंट करतात, याचा विचार करणं गरजेचं असतं. नुकताच आलेल्या राज्यसेवेचा रिझल्ट आणि त्याच्यामध्ये टॉप केलेल्या वैष्णवी बावस्कर मॅडम यांचा इंटरव्ह्यू पाहण्यात आला आणि आवर्जून तुम्हा सगळ्यांना सांगावंसं वाटलं की ज्या चुका आपण करतोय त्या किमान आत्ता तरी टाळा आणि आपण चुकतोय हे आधी मान्य करायला शिका. त्यांच्या इंटरव्ह्यूमधून ज्या गोष्टी लक्षात आल्या, क्लास न लावता पण आपण पोस्ट मिळवू शकतो, जॉब करत करत म्हणजे ऑलरेडी एक पोस्ट हातात आहे तो जॉब सांभाळत सुद्धा आपण एखादी पोस्टच काय आपण एखाद्या एक्झाममध्ये टॉप करू शकतो. आणि त्यासोबतच जर मागे आपल्याला कधी अपयश आलं असेल तर त्या अपयशातून आपण काय शिकायला पाहिजे, आपल्या चुका नक्की कुठल्या झाल्या, त्या कशा फाइंड आउट करायच्या आणि त्याच्यावरती कसं काम करायचं याच्यावरती मी बोलणार आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी. तर जसं मी म्हटलं, राज्यसेवा टॉपर वैष्णवी बावस्कर मॅडम यांचा इंटरव्ह्यू पाहिला आणि त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही नेमकं असं काय वेगळं केलं 2023च्या एक्झामसाठी ज्याच्यामुळे तुमचा यावेळेला रिझल्ट आला. कारण 2019ला ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर तेव्हापासून मॅम MPSCची तयारी करतात. अर्थात प्री काही वेळेला गेली, काही वेळेला मेन्स, काही वेळेला इंटरव्ह्यूपर्यंत गेल्या पण फायनल रिझल्टमध्ये नाव नाही आलं. आणि त्याच्यानंतर ग्रुप बी, ग्रुप सी असेल या एक्झाम दिलेल्या, तिकडची पोस्ट हातात असूनही, जॉब करत असूनही क्लास 1चं एक स्वप्न पाहणं आणि आधीच्या वर्षी इंटरव्ह्यूपर्यंत जाऊनही रिझल्ट न येणं आणि नंतर डिरेक्टली टॉप करणं, हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये त्यांनी काही पॉईंट्स जे सांगितले जे आपण वारंवार ऐकतो पण ॲक्च्युली आपण इम्प्लिमेंट करत नाही. आणि मॅम स्वतः हे बोलल्या की माझ्या ज्या चुका झालेल्या होत्या त्या चुका मी 2023च्या अटेम्प्टला सुधारल्या. त्या चुका कोणत्या होत्या ज्या आत्ता आपणही करतोय, त्या चुकांबद्दल आपण बोलणार आहोत ज्या की आपल्याला सुधारायच्या आहेत. विचार करा, 2019ला ग्रॅज्युएशन झालेली मुलगी 2023ला राज्यसेवा एक्झाममध्ये टॉप करते आणि तरीसुद्धा तिलाही हा प्रश्न विचारला जातो की एवढ्या दिवसांचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये मग येणारं अपयश आहे, डिप्रेशनचा सामना कसा केलात. 2019ला ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही 2023मध्ये पोस्ट मिळाली तरीसुद्धा जर हा प्रश्न पडत असेल तर 2013, 14, 15ला ग्रॅज्युएशन केलेली मुलं आम्ही अजूनही इकडे पडीक असल्यासारखे आहोत. आमच्या हातात कुठलीही पोस्ट नाही आहे पण आम्ही आमचा ट्रॅक बदलायला तयार नाही आहोत, आम्ही हा बदलच स्वीकारायला तयार नाही आहोत. मी मागे पण खूप वेळा उदाहरण सांगले, खूप मुलं अशी असतात पुस्तकाच्या पुस्तकं तोंडपाठ असतात पण तरीसुद्धा एक्झाममध्ये रिझल्ट येत नाही. आणि एखादा नवखा मुलगा, नवखी मुलगी जे फ्रेशर आहेत, जे फर्स्ट टाईम एक्झाम देतात ते पोस्ट काढून जातात. कारण कधी कधी काय होतं ना, आपण आपल्या विचारांना, आपल्या जुन्या विचारांना इतके घट्ट पकडून राहिलेलो असतो की आपण त्याच्यात बदल करायला तयार नसतो आणि त्याच्यामुळेच कुठे ना कुठेतरी बदलत्या वेळेनुसार जे बदल आपल्यात होणं आवश्यक असतं ते होत नाहीत आणि म्हणून आपला रिझल्ट येत नाही. मॅमने एक प्रश्न विचारला की 2022पर्यंत तुम्ही क्वालिफाय नाही झालात किंवा तुमचे रिझल्ट गेले काही मार्क्सने, 2023ला तुम्ही वेगळं काय केलं. त्यांनी सांगितले 5 मुद्दे तुमच्यासोबत शेअर करायच्यात. मॅमनी सांगितलं की मी अगोदर माझं रीडिंग, स्टडी याच्यावरती जास्त फोकस होता. सगळ्यात पहिली गोष्ट जी मी केली ती म्हणजे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. आता तुम्ही म्हणाले याच्यात वेगळं काय केलं आहे, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस तर सगळेच करतात, हो, पण क्वेश्चन पेपर ॲनालिसिसची योग्य पद्धत बऱ्याच जणांना माहिती नसते. जस्ट पाट्या टाकायचं काम करायचं. क्वेश्चन पेपर ॲनालिसिस म्हणजे आत्ताची जी फॅशन आहे मार्केटमध्ये, दॅट इज एक क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचं पुस्तक आणलं आणि ते पुस्तक मी वाचून काढलं, माझं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस झालं. म्हणजे त्याला क्वेश्चन पेपर ॲनालिसिस म्हणत नाहीत. मला खूप स्टुडंट विचारतात, मॅम कुठल्या प्रकाशनचं बुक घेऊ क्वेश्चन पेपर ॲनालिसिससाठी, प्लीज सजेस्ट करा. मी नेहमी मुलांना एक गोष्ट सांगते, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस तुम्ही स्वतः करा. ज्या प्रश्नांचे रेफरन्स तुम्हाला सापडत नाहीत, जिथे तुम्ही अडकताय तिथे तुम्ही रेफरन्स बुक्सची हेल्प घ्या. आणि आणखी एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केली असेल क्वेश्चन पेपर ॲनालिसिसच्या बाबतीत, कारण हे मी मागे जेवढे पण चॅलेंजेस घेतले या चॅलेंजेसमध्ये आम्ही सगळ्यांनीच या गोष्टी ऑब्झर्व केल्यात, फेस केल्यात सगळ्या स्टुडंटनी, की क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये जेव्हा तुम्हाला इयरवाईज सगळे, इयरवाईज नाही, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज जेव्हा ॲनालिसिस दिलेले असतात. सायन्सचं उदाहरण घेऊयात कारण मी सध्या सायन्सचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करत आहे.
सायन्समध्ये एक गोष्ट नोटीस केली असेल, 15 प्रश्न असतात. या 15 प्रश्नांपैकी 10, 11, 12 प्रश्नांपर्यंतचा रेफरन्स बऱ्याचदा मिळून जातो आपल्याला. उरलेले जे 3 प्रश्न असतात ना, 3, 4, 5 प्रश्न जे काही असतील ते, हे प्रश्न आपल्याला येत नसतात. आपल्याला माहितीही नसतं की हे कुठून आहेत. बरं, हे प्रश्न आपण अगदी अट्टहासाने सोडवावे असंही नसतं, पण ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडत नाहीत, ज्या प्रश्नांचे रेफरन्स आपल्याला सापडत नाहीत, हे प्रश्नसुद्धा त्या ॲनालिसिसच्या बुकमध्ये एकतर गाळलेले असतात किंवा त्याचं ॲनालिसिस दिलेलं नसतं. म्हणजे ज्या प्रश्नासाठी आपल्याला ॲक्च्युली ॲनालिसिसची गरज असते तेच तिथे अवेलेबल नसतं. आणि आपलं एक असतं की मी ॲनालिसिसचं पुस्तक घेतलं आहे, मी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत सगळे प्रश्न वाचलेत, झालं, मी 2 वेळा वाचले, 3 वेळा वाचले. तुम्ही ॲक्च्युली ॲनालिसिस केलं आहे का? तुम्ही ॲक्च्युली क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला आहे का? मी जर 100 प्रश्न सोडवले, 100 मार्क्सची टेस्ट सोडवली आहे, तर मग त्याच्यामध्ये माझं किती प्रश्न चुकलेत, किती बरोबर आलेत, चुकणारे का चुकलेत, बरोबर जे आलेत त्यातले किती असे आहेत जे मला 100% माहिती होते आणि किती असे आहेत जिथे माझे तुक्के लागलेत, हा विचार नाही करत आपण. माझे 60 बरोबर आले, आपण खुश असतो, अरे म्हणजे 60 बरोबर आले. अरे पण त्या 60मधले 15 तर तू तुक्केच मारलेत. मग तो तुक्का एक्झामच्या दिवशी लागेलच याची गॅरंटी नसते. मग ते मी फाइंड आउट केलं पाहिजे ना, हे 15 प्रश्न जर मी अंदाजे सोडवलेत तर मी हा अंदाज कसा लावला, मग मला एक्झॅक्ट आन्सर जे आहे ते पण माहिती पाहिजे. सो ते पण तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि प्लस ही गोष्ट पण मी खूप वेळा सांगितली, तुम्ही 2017पासून पुढचे सगळे पेपर्स वारंवार सोडवले असतील, पण तरीसुद्धा जर तुम्हाला म्हणजे 2017चा पेपर मे बी तुमच्या हाताखालून 5-6 वेळा पण गेला असेल, पण तरीसुद्धा जर आज तुम्हाला 2017चा पेपर दिला आणि तो सॉल्व्ह करायला सांगितला, तुम्ही 100पैकी 100 मार्क्स नाही घेऊ शकत. मग जेव्हा आपल्याला प्रश्नपत्रिका माहिती असते, जेव्हा आपल्याला उत्तरं माहिती असतात, तेव्हा पण जर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स नाहीत मिळत, तर ज्यावेळेला अननोन पेपर, कम्प्लिटली अननोन पेपर आपल्यासमोर येतोय, तेव्हा आपल्याला मार्क्स कसे येणार? त्याच्यासाठी आपली तयारी तेवढी व्यवस्थित असायला पाहिजे, जी क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमधून होईल. आणि मॅमनी पण तेच सांगितलं की माझा आधी जो भर होता तो रेफरन्स बुक रिडिंगवरती होता, बट 2023ला ती गोष्ट मी थोडीशी सुधारली आणि मी क्वेश्चन पेपर ॲनालिसिसवरती भर दिलेला होता. याच्यामध्ये पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व्ह करताना टॉपिक वाईज करतात, तुमचे मॅक्झिमम बरोबर येतात. पण जेव्हा तुम्ही शफल किंवा ज्या पद्धतीने आपला पेपर असतो क्वेश्चन पेपर, त्या पद्धतीने तेच MCQ सोडवायला जातात, तेव्हा मात्र आपलं चुकतं. रिझन हे असतं की एकाच टॉपिकमध्ये सलग 100 MCQ तुम्हाला दिले, तर तो टॉपिक तुमचा एवढा परफेक्ट असतो, तुम्ही 100पैकी 90, 99, 95 किती मार्क्स घेऊ शकता. पण ज्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकमधले एकत्र दिले जातात, एका क्वेश्चनमधून दुसऱ्या क्वेश्चनमध्ये स्विच होताना जे काही टेम्परामेंट आपल्याला सांभाळावं लागतं ते आपल्याला जमत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा उत्तर येत असूनही आपली चुकतात. त्याच्यासाठी क्वेश्चन पेपर सोडवणं आणि त्याचं ॲनालिसिस प्रॉपरली करणं हे आवश्यक असतं. त्यानंतर दुसरी गोष्ट मॅमनी सांगितली ती म्हणजे मी स्कोरिंग सब्जेक्टवरती फोकस केलं. म्हणजे मी जस्ट अभ्यास करायचा म्हणून केलं नाही, यावेळेला मी स्कोरिंग सब्जेक्ट कोणते आहेत, त्यांनी मेन्ससाठी सांगितलं होतं, बट कुठले सब्जेक्ट स्कोरिंग आहेत हेही पाहिलं आणि त्याच्यामध्ये माझे मॅक्झिमम मार्क्स आले पाहिजेत हे पाहिलं पाहिजे. सो तुम्ही सेम प्रीसाठी पण करू शकता. जेव्हा की तुम्हाला माहिती आहे सायन्स असा विषय आहे की ज्याचं बॅकग्राऊंड नाही आहे, त्याच्याबद्दल मी बोलते. सायन्स असा विषय आहे की मला 15पैकी 15 नाही येत आहेत, येणारही नाही आहेत, ते ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे त्याचेही येत नाहीत, हे आपल्यालाही माहिती आहे. बरं ठीक आहे, पण मला हे माहिती आहे ना, मी पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊच शकेन, कारण पॉलिटीचे क्वेश्चन्स असतातच तितके इझी. मी जॉग्रफीमध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊच शकेन, देन का नाही ट्राय करायचं. मॅथ्स रिझनिंगचे खूप टॉपिक असे असतात जे एकदा तुम्ही व्यवस्थित केले ना, तुम्ही लाईफटाईम त्याची गणितं कधीही कशीही सोडवू शकता. त्याच्यासाठी वेगळं काही लॉजिक करावं लागत नाही, फक्त थोडी प्रॅक्टिसची गरज असते. पण जर ते तुम्ही करतच नसाल मग कठीण आहे. आलं लक्षात? सो मॅमनी सांगितलं स्कोरिंग सब्जेक्टवरती फोकस केला. त्याच्यानंतर त्यांचं एक म्हणणं होतं की आधी माझं असं होतं की हां जे समोर येतं आहे ते रीड करत चला, बट नंतर मल्टिपल रिव्हिजन्सवरती मी भर दिला. म्हणजे नवीन काहीही परत नवीन गोष्टी रीड करण्यापेक्षा जे मी ऑलरेडी केलेलं आहे ना, मी त्यालाच परफेक्ट केलं. आणि ही गोष्ट पण तुम्ही खूप वेळा ऐकली असेल, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो तुम्ही जर एखादा टॉपिक वारंवार करत असाल, तुम्ही लक्षात घ्या की समजा पॉलिटीचं कुठलाही एक टॉपिक घ्या, मूलभूत हक्क घ्या, तुम्ही तो ऑलरेडी रीड केला आहे. आज एक प्रयोग करून पहा, आज पुन्हा एकदा पुस्तक उघडा आणि असं ठरवा की मूलभूत हक्क मला डिटेलमध्ये परत एकदा वाचून काढायचं आहे.
कितीतरी पॉईंट्स तुम्हाला त्या पुस्तकामध्ये आणि त्या टॉपिकमध्ये असे पाहायला मिळतील जे तुमचे मिस झाले होते, किंवा तुम्ही म्हणाल अरे हा पॉईंट पण इम्पॉर्टंट आहे, मी इतक्या वेळा हे वाचले, हा माझ्या लक्षात कसा नाही आला. काहीतरी नवीन तुम्हाला 100% तिथे दिसेल. जे तुम्ही ऑलरेडी अभ्यासले त्याच्यातच काहीतरी असं सापडेल जे तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे, जे आपल्याकडून मिस झालेलं असतं. सो जे रेफरन्सेस तुम्ही वापरते त्याच्या मल्टिपल रिव्हिजन्स करा. याच्याशीच रिलेटेड पुढचा पॉईंट त्यांनी सांगितला तो म्हणजे जे काही त्यांचे संदर्भ ग्रंथ आहेत किंवा रेफरन्सेस आहेत, हे त्यांनी त्या म्हटलं की मी 2022पर्यंत रेफरन्सेस चेंज करत होते. नवीन बुक आलं, नवीन बुक घेणं असेल किंवा नवीन प्रकाशनाचं बुक घेणं असेल. बट यावेळेला ठरवलं की माझे जे संदर्भ आहेत ना ते मी चेंज नाही केले. म्हणजे जे मी ऑलरेडी अभ्यासलेले होते, जी पुस्तकं मी ऑलरेडी अभ्यासलेली आहेत त्याच्यात जेवढं अपडेटेड डाटा ॲड करणं गरजेचं मी तेवढंच अपडेटेड ॲड केलं. तेच रेफरन्स बुक मी पुन्हा पुन्हा वाचले. म्हणजे जे आपण म्हणतो ना की मिनिमम बुक्स मल्टिपल रिव्हिजन्स, ही जी टेक्निक आहे ना ती टेक्निक फॉलो केली. कारण या चुका माझ्याकडून यापूर्वी होत होता आणि त्याच्यामुळे माझा रिझल्ट येत नव्हता. सो कधीतरी बसून हे ॲनालाइज करणं गरजेचं असतं की आपण कुठे चुकतोय. बऱ्याचदा आता मुलं माझ्यासोबत स्टडी प्लॅन शेअर करतात, मॅम मी अशा पद्धतीने अभ्यास करू का, मॅम हे फॉलो करू का, ते फॉलो करू का. एक गोष्ट कटाक्षाने जाणवते की स्टुडंट्सचा जास्त फोकस कशावरती आहे माहिती आहे. आज मॅम 8च तास अभ्यास झाला, उद्या मी ट्राय करेन 10 तास अभ्यास करण्याचा. तुम्ही 8 तास अभ्यास केला आहे की 10 तास अभ्यास केला आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे. त्या 8 तासामध्ये तुम्ही काय केलं आहे आणि ते किती लक्षात राहिलं आहे, ते ॲक्च्युली एक्झाममध्ये तुम्हाला किती फायदेशीर ठरणार आहे, ते किती तुम्हाला इम्प्लिमेंट करता येणार आहे. मी 8 तासामध्ये काय केलं आहे ना आणि त्याचा आउटपुट काय असणार आहे हे इम्पॉर्टंट आहे. बट आमचा फोकस कशावरती आहे, मी 8 तास केले, आज 2 तास कमीच पडले, आज माझा थोडा टाईम इकडे गेला. मी वारंवार सांगितले थोडं करा पण ते तुमचं बेस्ट असलं पाहिजे. तुमचा टाईम गेला त्याच्यावरती रिग्रेट करण्यापेक्षा मी थोड्या टाईममध्ये जे केलं ते माझं कसं परफेक्ट होईल याच्यावरती तुमचा फोकस असायला पाहिजे. इव्हन UPSC टॉपर्सचे जरी तुम्ही इंटरव्ह्यू पाहिले, कितीतरी ॲस्पिरंट्स असे आहेत ज्यांनी जॉब करत करत UPSCची प्रिपरेशन केलेली आहे, जिथे त्यांना जॉबसाठी 8-9 तास दिवसातले देणं कंपल्सरी असतं. ते करूनही ते प्रिपरेशन करतात, बट स्टील त्यांचे रिझल्ट येतात. फक्त रिझल्टच येत नाही तर ते टॉप करतात. त्याचं रिझन हे असतं की त्यांच्या डोक्यात एकच असतं की माझ्याकडे 2 तास आहेत ना, मला 2 तासामध्ये जे पण करेन ना ते माझं 100% देऊन करायचं आहे. आमचं काय होतं आहे, आम्ही 10 तास लायब्ररीत तर बसतो आहे, पण त्या 10 तासातले 2 तासही आमचा कंप्लीट फोकस नसतो. आमचं लक्ष तिसरीकडेच कुठेतरी असतं. आम्ही फक्त स्वतःला खोटं समाधान देतो आहे की हां माझा 10 तास अभ्यास झाला, पण ते मॅटर नाही करत. तुम्ही दिवसभर काय केलं त्याच्यातून जर प्रश्न आले, ते प्रश्न तुम्हाला सुटत नसतील तर मग ते 10 तास बसण्याचा फायदाच काय. त्याच्यापेक्षा बेटर आहे मग कुठेतरी काम करा, 4 पैसे तरी येतील आणि उरलेल्या वेळात तुम्ही अभ्यास कराल. आणि शिवाय दिवसभराचा वेळ कामात गेला आहे, त्यामुळे जेवढा वेळ अभ्यासाला बसाल तेवढ्या वेळेत हा सिरियसनेस तर असेल की मला कमी वेळ मिळाला आहे, त्या कमी वेळेत मला जास्त करायचं आहे. सो या गोष्टीचा नक्की विचार करा. आणि त्याच्यानंतर त्यांनी 5वी जी गोष्ट सांगितली ती म्हणजे ऑलरेडी जे त्यांनी स्टडी केलेला आहे, म्हणजे त्यांचा जो स्टडी ऑलरेडी जो अभ्यास झालेला आहे, नवीन काहीही करण्यापेक्षा ते संदर्भ पुस्तकांच्या बाबतीत जे केलं तेच अभ्यासाच्या बाबतीत पण केलं. जो स्टडी आहे ना तोच त्यांनी प्रॉपरली रिवाईज केला. म्हणजे नवीन पॉईंट्स, आपल्याला एक सवय असते पहा, जनरली एक्झामच्या टाईमला हे खूप होतं आणि खूप मुलांच्या बाबतीत हे मी ऐकलेलं आहे की एक्झाम ज्यावेळेला तुमची 8 दिवसांवरती येते ना, यूट्यूबवरती टेलिग्रामवरती ना असं पाऊस पडतो अक्षरशः. नवीन पॉईंट्स, नवीन नोट्स, नवीन टेस्ट, नवीन रेफरन्सेस, इतकं सगळं आलेलं असतं. आणि त्यावेळेला आपल्याला सगळंच महत्त्वाचं वाटायला लागतं. आणि आपण काय करतो, आत्तापर्यंत जे आपण अभ्यासलेलं आहे ते सगळं बाजूला ठेवतो. अरे हे महत्त्वाचं असेल, अरे हे महत्त्वाचं असेल, अरे हे महत्त्वाचं असेल. आपण कंटिन्युअसली ते करत बसतो. मी असे स्टुडंट पाहिले जे एक्झामला जाताना बसमध्ये सुद्धा असं कुठला तरी पॉईंट किंवा असा कुठला तरी एक व्हिडिओ पाहत असतात ज्या व्हिडिओशी त्यांचा दूरदूरवर कधीही संबंध नव्हता, ज्या शिक्षकांचे व्हिडिओ त्यांनी कधीच पाहिलेले नव्हते किंवा त्यांना कधी त्याचं काहीच घेणं देणं नाही आहे. आणि त्यावेळेला ते रिग्रेट करतात. म्हणजे जेव्हा की एक्झाम 1.5-2 तासांवरती आलेली आहे त्यावेळेला बसमध्ये बसून ते व्हिडिओ पाहत असतात किंवा एक्झाम हॉलच्या बाहेर बसून ते कुठल्या तरी नवीन टीचरचा व्हिडिओ पाहत असतात आणि ते रिग्रेट करत असतात
यार मी यांचा व्हिडिओ आधी का नाही पाहिला, अरे हे राहून गेले, हे फार महत्त्वाचं आहे आणि हे पाहायला पाहिजे. हां, असं नाही की त्याच्यातनं प्रश्न येणारच नाही असं मी म्हणत नाही आहे. त्याच्यातून प्रश्न येऊही शकतो, तो प्रश्न तुमचा कदाचित बरोबरही येऊ शकतो. पण याच्यामध्ये होतं काय, हा जो एक रिग्रेट असतो, हा जो पश्चाताप असतो ना, अरे यार मी हे केलं नाही, आता मला येणार नाही, हा तुमच्या कॉन्फिडन्सवरती घाला घालत असतो. आणि मग जे तुम्ही केलेलं आहे आणि जे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही असे काढून ठेवलेले असतात, जे मी नेहमी सांगते, एक्झामच्या 1 दिवस आधी आणि एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी रिवाईज करण्यासाठी जो महत्त्वाचा डाटा आहे, जो आपला विसरला जातो, लक्षात ठेवायला कठीण जातो, पण एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, तो एका नोटबुकमध्ये नेहमी ठेवायचा आणि ती नोटबुक रिवाईज करायची. मग हे जे तुम्ही रिव्हिजनसाठी ठरवलेलं असतं ना, त्याची रिव्हिजन तुमची राहून जाते. आणि मग त्या दुसऱ्या एका प्रश्नाच्या मार्क्सच्या नादात इकडे तुमचे 4-5 प्रश्न चुकतात आणि हे तुम्हाला त्यावेळेला रिअलाईज होत नाही. इव्हन आन्सर की आल्यानंतर पण रिअलाईज होत नाही. आपण नंतर म्हणतो माझा स्कोअर कमी आला आहे आणि आत्ता मला माझी पद्धत बदलायची. पण आपण अभ्यासाची पद्धत बदलतो म्हणजे काय करतो माहिती आहे, आपण फक्त टीचर बदलतो, आपण फक्त यूट्यूब चॅनल बदलतो, आपण फक्त टेलिग्राम चॅनल बदलतो. ॲक्च्युली जिथे बदल करायला पाहिजे असतो स्वतःच्या अभ्यासाच्या मेथडमध्ये, आपण तिथे बदल करत नाही. कुठलाही टीचर, कुठलाही शिक्षक तुमच्यापर्यंत जो कंटेंट घेऊन येतो आहे तो PYQ ॲनालिसिसमधूनच घेऊन येतो आहे. तो जास्तीत जास्त स्टँडर्ड रेफरन्स बुक्स वापरूनच तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण त्या शिक्षकालाही असं वाटत असतं की मी जे शिकवलं त्याच्यातून प्रश्न यावेत आणि माझे जे स्टुडंट आहेत त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं यावीत. त्यामुळे प्रत्येक शिक्षक त्याच तळमळीने तुम्हाला शिकवतो आहे. पण त्याच शिक्षकाच्या हाताखाली शिकणारे 4 मुलं पास होतात, 4 मुलं नापास होतात. हा फरक का राहतो आहे? शिकवणारा तर सेम माणूस आहे, पण रिझल्ट येताना काहींचा येतो, काहींचा येत नाही. रिझन हे आहे आपण ते कसं घेतो आहे, आपण किती डिपेंड आहोत, आपण ते इम्प्लिमेंट करतो आहे की नाही. मी आत्ता जसं म्हटलं, मी सायन्सचं ॲनालिसिस सध्या करते. एक गोष्ट जी कटाक्षाने जाणवली, कुठलेही व्हिडिओज पहा, काही पहा, जे क्वेश्चन कठीण असतात त्याचं नाही मिळत ॲनालिसिस प्रॉपरली, किंवा प्रेडिक्शन इथे कुठला क्वेश्चन कसा बनू शकतो हे नाही मिळत. आणि दुसरं एक असतं, जी चूक खूप मुलं करत आहेत, ते मला ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं होतं की ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचे व्हिडिओज पाहता यूट्यूबवरती, स्पेसिफिकली या गोष्टीची खूप काळजी घ्या. खूप मुलं ही चूक करत आहेत. बरेचसे स्टुडंट आहेत माझे जे सेम मिस्टेक करत आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते, क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचा कुठल्याही इयरचा जेव्हा व्हिडिओ तुम्ही सर्च करता, होतं काय, तुम्ही समजा 2017चा पेपर चेक केला, आपण रिसेंटचा घेऊ, समजा 2023चा पेपर तुम्ही सर्च करता यूट्यूबवरती, खूप सगळे व्हिडिओज येतात. याच्यामध्ये काही व्हिडिओज असे असतात, 30 एप्रिलला एक्झाम झाली ना, 30 एप्रिलला 12 वाजता एक्झाम हॉलमधून मुलं बाहेर आल्यानंतर त्या मुलांनी क्वेश्चन पेपर शेअर केलेला असतो इन्स्टिट्यूटसोबत, आणि साधारणतः 1, 1:30, 2, 3, 4 वाजेपर्यंत त्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिसचा व्हिडिओ यूट्यूबवरती आलेला असतो. रिझन काय असतं, सगळी मुलं एक्सायटेड असतात काय उत्तर असेल, माझं बरोबर आलं का, माझं चुकीचं आलं का, हे जाणून घेण्यासाठी. आणि म्हणून हा व्हिडिओ यूट्यूबवरती आलेला असतो, ज्याच्यामध्ये आयोगाची आन्सर की नसते, ज्याच्यामधले आन्सर्स कन्फर्म नसतात. पण बऱ्याचदा ज्यावेळेला शिक्षकांनी ते ॲनालिसिस दिलेलं असतं त्यावेळेला शिक्षक म्हणतात की या प्रश्नाचं उत्तर हे आहे. बऱ्याचदा याच्यातले 5-6 प्रश्न जे असतात त्याचं एक्सप्लेनेशन चुकीचं असतं किंवा आन्सर चुकीचं असतं. आणि जो मुलगा क्वेश्चन पेपर ॲनालिसिससाठी हे व्हिडिओज पाहतो एक्झामच्या पूर्वी, तो मुलगा तेच आन्सर गृहीत धरतो किंवा तेच एक्सप्लेनेशन गृहीत धरतो, आणि नंतर जेव्हा त्याच टॉपिकवरती त्याच प्रकारचा एखादा क्वेश्चन येतो त्यावेळेला त्याची उत्तरं चुकतात. सो या गोष्टीची फार काळजी घ्या जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहताय. तो डिटेल क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचा व्हिडिओ आहे की तो एक्सपेक्टेड आन्सर्सचा व्हिडिओ आहे, हे समजून घ्या. प्रत्येक वेळेला आपण जे लॉजिक लावले ते आयोगाने तेच लॉजिक पकडले असं नसतं. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला जी वाटतात ती नसतात, आयोगाने वेगळी उत्तरं दिलेली असतात. ते लॉजिक पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. सेल्फ ॲनालिसिसवरती भर द्या. क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचे व्हिडिओज असतील, क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचं बुक असेल, आधार मदत म्हणून त्याची तुम्ही म्हणजे त्याचा रेफरन्स घ्या, पण कम्प्लिटली त्याच्यावरती डिपेंड राहू नका. ठीक आहे. सो हे काही पॉईंट्स हे ॲक्च्युली एक्सेप्ट करायला पण गट्स लागतात की हां माझा रिझल्ट नाही आला, त्याचं रिझन काय होतं, कारण मी या चुका केलेल्या आहेत. सो जर एखादा टॉपर तुम्हाला सांगत असेल की या चुका माझ्याकडून झाल्या आणि त्या मी सुधारल्यानंतर माझा रिझल्ट आला, फक्त रिझल्टच नाही आला, तर मी टॉप करू शकले
डेफिनेटली त्याच्यात काही ना काहीतरी सत्यता असेल. मी सांगते XYZ, एखादी व्यक्ती सांगते म्हणून इग्नोर करा, ठीक आहे. पण त्यांनी सांगितलं, तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू जर पाहिले तरी लक्षात येईल. दुसरी एक गोष्ट मॅमनी सांगितली की हा एक भ्रम आहे की म्हणजे मला MPSC करायची किंवा UPSC करायची तर मी शहरातच जाऊन राहिलं पाहिजे, असं काही नाही आहे. मॅडमनी घरी राहून तयारी केली होती. घरी राहूनही त्यांनी एक्झाम क्रॅक केलं आणि नंतर तर त्यांचं पोस्टिंग झालं होतं, जॉब करत करत पण केलं आणि तरीही सिलेक्शन झालं. सिलेक्शनच काय टॉप केलं. मग हे आपल्याला का नाही जमू शकत? आणि जेव्हा आपण अभ्यासासाठी म्हणून घर सोडून बाहेर पडतोय तेव्हा आपण खरंच अभ्यास करतोय का, हा पण एक प्रश्न तुम्हाला स्वतःला पडायला पाहिजे. आपण किती ठिकाणी डिस्ट्रॅक्ट होतोय, आपला ट्रॅक कुठे, म्हणजे आपण कुठल्या ट्रॅकवरून चाललोय, हे सुद्धा तुम्ही फाइंड आउट करायला पाहिजे. मला आशा आहे मला जे सांगायचं ते तुम्हाला समजलं असेल, ते पॉईंट्स तुमच्या लक्षात आले असतील आणि इथून पुढे तरी किमान या चुका ज्या तुमच्याकडून होत होत्या त्या तुम्ही होऊ देणार नाही आणि सुधाराल आणि रिझल्ट आणाल, ही आशा आहे. कंबाईनची जाहिरात खूप लवकर एक्सपेक्टेड आहे. कंबाईनची जाहिरात आल्यानंतर परत खडबडून जागे होऊन परत हातपाय हलवण्यात अर्थ नाही आहे. वेळ आहे, लक्षात आलं आहे तर उठा आणि कामाला लागा, ठीक आहे. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचं मत या बाबतीतचं 100% कमेंटमध्ये सांगा. कुठली चूक तुम्ही सध्या करताय याच्यापैकी हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.